हे गाईज, गुड मॉर्निंग. बघा किती सुंदर सुरुवात झालेली आहे संडेच्या सकाळची. आणि संडेची सकाळ आहे तर हेवी ब्रेकफास्ट व्हायलाच पाहिजे. इट्स अ मस्ट. सो मी बनवला ढोकळा. आणि तो इन्स्टंटवाला नाही आहे बेसन रव्याचा, तो आहे आपला डाळ तांदूळाचा. तर तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मला कॉमेंटमध्ये कळवा. मी नक्कीच तुमच्यासाठी पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करेल. ओके, सो हिअर वी एन्जॉय यमी यमी ढोकळा विथ ग्रीन चटणी, टोमॅटो सॉस. या खायला. नील वॉज व्हेरी एक्सायटेड टू टेस्ट इट, पण तो फिगर आउट करत होता की नक्की खायचं कसं. बघा तो कसं प्रेस करून बघतोय. त्याला पकडता नव्हतं येत ते, तर आम्ही त्याला ऑफर केलं आणि बघू त्याची रिॲक्शन आता. आवडला का रे बाळा? आवडला? ये आवडला. अशी मजा येते. नंतर आम्ही घेतलं घर आवरायला आणि भाजीपाला आणला होता, तो सॉर्ट आउट करून घेतला. तर तेवढ्या वेळात माझ्या मुलाने बघा काय दंगा घातलेला आहे. त्याचं फेवरेट काम असतं, आपण काहीही करायला घेतलं की तो मध्ये मध्ये करणार म्हणजे करणार. तुमच्यासोबत पण असं होतं का घरी छोटं बाळ असल्यावर सांगा मला. मीनवाईल आम्ही लंच बनवून घेतलेला आणि नंतर मी घेतलं स्वतःचं करायला स्किन केअर रुटीन. तर हे आहे माझं होममेड दही. आता मी बनवणार आहे याच्यापासून होममेड डिटॅनिंग फेस पॅक. ओके, लेट्स गेट स्टार्टेड. सर्वात आधी घ्यायचं दही, नंतर त्यात टाकायचं थोडंसं बेसन आणि पिंच ऑफ टर्मरिक. आणि मग काय मिक्स करा, अप्लाय करा आणि धुवून टाका. आणि या लंच करायला. लंचमध्ये आहे भेंडीची भाजी, मेथीची भाजी, शेंगदाणा कूट घातलेली, वरण भात पोळी आणि सॅलेड. यमी यमी. आणि माझा बाळ पण जेवतोय बघा. हिज युनिक स्टाईल ऑफ इटिंग. आणि याचं जेवण करणं म्हणजे एक टास्कच आहे. जेवण कमी करतो आणि खेळ जास्त करतो. त्याला जेव घालायला ना 1 तास लागतो आम्हाला रोजच. एक घास घेईल, पूर्ण घर फिरून येईल. आणि संडे म्हटलं की रिलॅक्स करणं मस्त असतो. हफ्त्याभराचा पूर्ण स्ट्रेस निघून जातो. त्याच्यामुळे आम्ही गेलो रिलॅक्स व्हायला शॉपिंग. ये ॲक्च्युली आम्ही रील बघितली होती की सेल सुरू आहे झुडिओमध्ये. तर म्हटलं आता काही करायला आहे नाही, सगळं काही आवरलेलं आहे, तर जाऊया सायंकाळी झुडिओमध्ये शॉपिंग करायला. तर भैयाजी इथे काही सेल वगैरे नव्हता. नेहमीच्याच प्राइजेस होत्या आपल्या ज्या रेग्युलर असतात, 299, 399 अँड सो ऑन. तर आम्ही इथे म्हटलं बघू, आलोच आहे तर काहीतरी टाईमपास करू. मी पण बघते म्हटलं मला थोडंफार कॉस्मॅटिकचं सामान घ्यायचं होतं. तर आम्ही सर्वात आधी गेलो मेन सेक्शनला. अच्छा, तर हे झुडिओ आहे एरंडवनेचं. तर हे मिळतात ब्रँडेड कपडे रिजनेबल प्राइसमध्ये. थँक्स टू टाटाजी. टाटाजी तुम नहीं होते तो हमारा क्या होता. जोक्स अपार्ट. हे बघा पिल्लू माझं कसं पळत सुटलंय. ही वॉज ओनली कीन टू सी द लिफ्ट, की कशी खालीवर होते. तो कंटिन्युअसली ना लिफ्टजवळ धावत होता बघायला आणि आम्ही त्याच्या मागे मागे. तर इथे शॉपिंग कमी, प्रोडक्ट्स कमी बघायचे, बाळाच्या मागे जास्त धावायचं. तर तुम्ही ना रिथिंक करा जर तुम्हाला बाळाला घेऊन कुठे जायचं असेल तर. एक माणूस ना बाळाला बघायला लागतो आणि एक शॉपिंग करायला. ओके, तर माझ्या हस्बंडला बघायचे होते क्लोथ्स. दॅट्स वाय मी या बंदरूला घेतलं कडेवर आणि त्याचा टाईमपास करायला लागले. बघा कसं असतंय गडूला माझ्या. इथे ना माझ्यासोबत एक कांड झाला. मी बॅगमध्ये पिल्लूची बॉटल घेऊन आलेली, ती उलटी झाली आणि माझी बॅग लीक होत होती. तरी म्हटलं माझ्या पायावर पाणी कुठून पडतंय. बघते तर बॅगमधूनच बरसात होत होती. नंतर मग आम्ही लागलो बिलिंगच्या लाईनमध्ये. बिलिंग झाल्यावर आम्ही गेलो जोशी किचनला छोटी बुक भागवायसाठी. इथे ना डिनर, लंच, ब्रेकफास्टचं सगळंच मिळतं. इथे त्याचं आहे सूचना बोर्ड, त्याच्यावर टायमिंग बघून घ्यायचे आणि यायचं. तर आम्ही इथे घेतला होता वडापाव आणि मस्त चहा. तर वेळ जास्त झालेली नव्हती, त्याच्यामुळे आम्ही आधी डिस्कशन केलं की डिनरचं काय करायचं, घरी करायचं की बाहेर करायचं. मग बाहेर करायचं तर त्यात पार्सल आणायचं की बाहेरच बसायचं जेवायला. कारण बाळ असताना बाहेर हॉटेलमध्ये बसून जेवणं इज अ टफ टास्क. तर शेवटी आम्ही डिसाईड करून आलोच पलंगे बिर्याणी तिथे
कारण पार्सल जरी घरी नेलं तर जेवण बनवायची मेहनत वाचते, पण भांडी घासायची नाही वाचत ना, ती तर आपल्यालाच घासावी लागतात. म्हणून आम्ही फायनली डिसाईड केलं की जाऊया, बसूया आणि करूया मॅनेज बाळाला घेऊन. आणि इथे बसलो आणि म्हटलं मी त्याला पटकन काहीतरी ऑर्डर कर. तर तो मेन्यू कार्ड चेक करत होता आणि सडनली मेन्यू कार्ड चेक करता करता हा कॅमेरा चेक करायला लागला. आणि ही वॉज लाईक आय एम लुकिंग सो हँडसम. मी म्हटलं हो 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 तू आहेसच हँडसम, त्यात काही काय म्हणतात कोयशक नाही, तू पण स्मार्ट, तुझं बाळ पण स्मार्ट. चला आता जेवूया. आणि मग बाळाला मॅनेज करून आम्ही जेवलो पोटभर. सो असा होता आमचा संडेचा शेवट. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ गाईज. लाईक, शेअर अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब.